बनवतोस तरी काय काय मेथी हे बघ, आज का गावठी भेंडी का मेथी भेटली तिसरी? मला ना, हा. मस्त एकदम सुगंध पण कसा निघला ना बाहेर वेगळं आहे. लगेच. हो, हे शिंपे टाकूया. सर्व तिसरे ऍड केलेले आहे. हो. आणि बघा इथे स्नेहाने डाळ पण बनवलेली आहे. मुगाची डाळ मुगाची ही, डाळ आता मेथी आता सौते मेथी करणार. सौते करणार. आणि आणि प्रसाद दादानी स्पेशली मला सांगितलं पिंपल साठी वगैरे, हा. तर मी स्वतः इम्प्रूव्हमेंट बघितलं की माझे पिंपल्स कमी होत चालले. डर्मोटॉलिस्ट कडे जायची पण गरज गरज नाही. नाही. हा. आणि ही झाली सानूची डिश रेडी. ठीक आहे आपल्यासाठी. आणि बघा स्पेशल. ओ हो हो हो. तू पण खाशील ना? मी फक्त शेंगा खाणार. नॉनस्टिक. नमस्कार सर्वांना. आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आम्ही खूप म्हणजे टाईमपासून आम्ही विचार करतो का आता इंट्रो शूट करूया, म्हणजे आता ब्लॉगला सुरुवात करूया, पण काय ते होतच नव्हता. आणि तुम्ही बघितलंच ना आता थंडीचा टाइम, एकदम क्लायमेट पण एवढं खराब होत चाललंय ना. असं वाटते पूर्ण दिवस झोप काढावी, हा. पॉसिबल होत नाही कारण आपले एवढे सारे काम असतात. हो बरोबर. इतके काम आहेत की असं 10 मिनिटं अंग टाकायची हे नाही. सानू दुपारपर्यंत झोपली होती, दुपारपासून ते आतापर्यंत झोपले. हा. आणि मला असं मी म्हणते मला झोप आली, झोपू सांगितलं, झोप नंतर काम कर. हा. नाही नाही ना, रात्री झोपूया आज लवकर. तर आता काय तुम्ही मसाला द्यायला चालले? तर आता ना मी इथे आपला मार्केटमध्ये चाललोय. स्नेहाने सामान काय काय आणायचंय मला सांग. भेंडी आणायची आहे आणि मग शेकट्याची शेकट्याची शेंगा, आणायची. भेंडी, शेकट्याची शेंगा आणि बस. डाळ. हा, डाळ मुगाची डाळ आणा एवढं आणायचं आहे चांगली. ना. हा, 1 किलो डाळ आणा आणि तुराची पण आणा. हा. आणि आपल्याला आपल्या युट्यूब फॅमिलीमधून जसं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असणार, आपला मसाला लंडनला मागवतात ताई. तर ताईची बहीण इकडे आहे, उलवेमध्ये राहते, तर त्यांच्याकडे आपल्याला 4 किलो मसाला द्यायचा आहे. तर तो सांगितलं की त्यांचा फेस नाही दाखवायचा. हा पण नाही नाहीतर असं shoot नाही आपल्याला करणार विसरले मी. हा. तुम्ही. काल हे बघा बोलला. इथे पॅकिंग केलेलं आहे, सर्व मसाला बॅग मध्ये ठेवलेला आहे. आणखीन एक कपिल दादा आहे, त्यांच्या पण घरी आपल्याला अर्धा किलो मसाला द्यायचा आहे. तर सर्वात पहिले आपण मसाला देऊया, मग नंतर मार्केटमध्ये जाऊया. शेकटाची शेंगा, मुगाची डाळ, आणखीन भेंडी हे सर्व घेऊन येऊया. खायची आहे. आणि ती दुपारपासून झोपलेलीच आहे, म्हणजे हा. जेवायला सुद्धा उठली नाही ती मुलगी. मी जाऊ दे तिला आराम करू दे, कारण ती झोप पूर्ण होत नाहीये. हा. आणि अजून काहीतरी बोलायचं होतं मला. काय बोलायचं? जसं आपण काल बोललेलो की आपला मसाला आपण व्हिडिओ टाकल्यानंतर आउट ऑफ स्टॉक होईल, तर हा. तसंच झालेलं आहे. फायनली मसाला आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. हो. आणि नवीन मसाला आता या शुक्रवारी तयार होणार आहे. तर थँक्यू सो मच सगळ्यांना. तुम्ही इतका चांगला आम्हाला सपोर्ट करताय की आम्ही विश्वास पण नाही करू शकत की ऑफ सीझन मध्ये आपला मसाला एवढा जातोय. हा. आता जर सीझन बाकी आहे, आपल्याला खूप मेहनत करायची, खूप म्हणजे खूप, की जे आम्ही बोलतो ना विचार करतो त्या गोष्टी घडतील. आम्हाला खूप मेहनत करायची आहे. असं सपोर्ट करत राहा. आम्ही पण तुमच्यासाठी एकदम चांगला चांगला मसाला, जसं तुम्ही फर्स्ट डे घेतला असेल तुम्हाला शेवटपर्यंत तसंच मसाला मिळणार. आणि आपल्या मसाल्यावरती जेव्हा तुम्ही आपला मसाला घेणार ना, एक्सपायरी 1 इयरची असणार. 1 वर्ष आपला मसाला चांगला टिकणार. फक्त तुम्हाला आपल्या मसाल्याची एवढीच काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला ना एअर कंटेनर टाईट मध्ये असं याच्यामध्ये तुम्ही ठेवायला. झिपलॉक बॅग जे मी तुम्हाला त्याच्यावरती खराब होते, तो खराब होते. करते ना नेहमी. आपण युज करतो, प्रत्येक जण कसं युज करते. तर तुमच्या जवळ डबा हवाय, त्याच्यामध्ये ना एकदा मसाला आपण एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवायचा. हवा नाही लागली पाहिजे मसाल्याला. 1 वर्ष मसाला मस्तपैकी म्हणजे टिकेल. एकच काळजी घ्यायची आहे, जर डेली चांगलं चांगलं जेवण टेस्टी टेस्टी खायचंय तर एकच काळजी घ्यायची. लिचू बघा, लिचू बेबी, लिचू ये चले ये. चली फॅन वरती मस्त बघा. चले लिचू, तुझ्यामुळे फॅन बंद असते. ये. तर आपल्या मसाल्याची ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला, का मसाल्याला हवा लागली नाही पाहिजे. तर चला आता मार्केटमध्ये जाऊया, मसाले देऊया आणि मग परत घरी येऊया. मसाला देऊन झालेला आहे. आता शेकट्याच्या शेंगा घेऊया आपण. ताई या शेकट्याच्या शेंगा द्या. राजमा पण घेतो, सानूला आणि मला खूप आवडते. लिची पण खाते बॉईल करून. ते थोडेसेच पाहिजे, नाही तर बस कमी. हे घ्या ताई, थँक्यू. काय ना कपडे इस्त्रीला दिलेले घे. शेंगा घे शेकटाच्या. डाल बिल 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 पण आहे.
तर बघा आता सानू झोपून उठली तर तिला आम्ही ना जी बिर्याणी आणली दुपारी आणलेली तिला खायला. आता देते कारण तिला बिर्याणीच खायची होती, तिची तब्येत थोडी आहे. तर इथे आता स्नेहा शेकट्याच्या शेंगा साफ करून घेते. ही माझी स्पेशल बघा सिग्नेचर डिश आहे ना. हो. खूप आपले जेव्हा आपण ऑर्डर घ्यायचो तेव्हा ताई लोक खूप ऑर्डर करायचे, त्यांना खूप आवडायचं माहिती आहे ना. हा, प्रीती ताई एक त्यांच्या तर एकदम पर्सनल फेवरेट होते. खारघरच्या ताई ना. अजून खूप सारे ताईंना असं आवडलेलं की शिंप्यामध्ये शेकट्याची शेंगा एकदम टेस्टी, एकदम अलगच लागते ना टेस्ट पण छान असते ना शेंगांचा. तर हे बघा फायनली तिसऱ्या मस्तपैकी मी साफ करून घेतलेले आहेत. इथे शेकटाचे शेंगा पण साफ झालेले आहेत. इथे काय सोते बनवायचे नव्हतंच तरी काय काय मेथी का भेंडी का भेटली मला ना हा. मस्त एकदम सुगंध पण कसा निघला ना वेगळा आहे. हो काय झाला वेगळी याची सुगंध असं वेगळा आहे स्ट्रॉंग. डोळे का बंद होता ते? तुला झोप आली बरोबर. अरे आता झोपून उठली ना तू. एवढा सारा बनवते स्नेहा. हे माझ्यासाठी तुम्ही खाणार मेथी? हा खाईन थोडीशी. सिंपल बनवणार आहे एकदम. चालेल खाणार ना. डाल पण झालेली आहे आणि आता तिसऱ्या बनवायला घेते स्नेहा. भेंडी साफ बघा मी एवढे काम केले तेवढ्यात. हो. त्यांना बोलले भेंडी साफ करून द्या मला. अशी भेंडी कट झाली असती का माझ्याशी ती पण? झाली. अशी मेथी झाली असती का साफ माझ्याशी? अच्छा फक्त प्लेट बरोबर साफ होते तुमच्याकडे खाणे का जेवणाचं काम आपण. ताटातला. तर कढाई गरम झाली आहे, आता तेल ऍड करते मी. तेल गरम झाल्यावरती बघा लसूण टाकलेलं आहे. तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता. ठेचून ना. हा ठेचून. मग त्यानंतर मिरची कमी तिखटवाली टाकलेली आहे. आणि मग त्यानंतर कांदा, परतून घ्यायचं का? शिजून घ्यायचा. आणि मग त्यानंतर टोमॅटो ऍड केलेला आहे. चवीनुसार मीठ. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. या शुक्रवारी नवीन मसाला तयार होणार आहे आणि ही व्हिडिओ तुम्ही गुरुवारी बघताय. आणि मग त्यानंतर हळद. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे मी, म्हणजे आपल्याला टोमॅटो जे मसाले सगळं शिजून घ्यायचे. आता ओके. ऑइल सुटला की मग आपण पुढची प्रोसेस करूया. ओके. एकदम चांगल्या प्रकारे आता शिजवून घेऊया आपण. तर हे बघा आता मसाले शिजलेले आहेत आणि आता ड्रमस्टिक ऍड करते, म्हणजे शेकट्याच्या शेंगा, शेवगाच्या शेंगा ऍड केलेल्या आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घेऊया आता आपण. 5 ते 7 मिनिटं शिजून घ्यायचे आपण. ओके. आता 2 ते 3 मिनिटं झाली मस्तपैकी शिजवून घेतले आपण. अजून 2 मिनिटं शिजवून घेऊया ना. म्हणजे तुम्ही पकडा 5 ते 6 मिनिटं तुम्ही शिजवू शकता. आणि या साईडला काय करते? राईस भात ठेवते. राईस. काय झालं सानूचं? काय झालं सानू? अरे कपडे चेंज करता सानू. सानू झोपली होती. मस्तपैकी बिर्याणी काढली तिने. चालेल. तर आता जे आपले शेकट्याचे शेंगा आहेत ना हाफ कुक झाले, म्हणजे एक 50 to 60% कुक झाले ना की आपण हे शिंपे टाकूया. सर्व तिसरे ऍड केलेले आहे. एक लिचूला देऊ शकते ना मी टेस्ट करायला? हा चल घे. कारण बॉईल केलेले आहे. त्याच्यात काय मीठ वगैरे पण नाही बघ खात. काही नाही नाही काय. आणि एकदम चांगल्या प्रकारे आता तिसऱ्यांना म्हणजे शिंप्यांना आपण मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये एकदम चांगल्या प्रकारे. आता इथे मी सिंपल भेंडी करते बघा, जिरा टाकलेला आहे. आता ही छोटी छोटी मी रेसिपी काय ऍड करते कारण जेणेकरून काय होते माहिती आहे का, नंतर मग विचारतात की कशी बनवलेली आहे. सिंपल आहे आणि एकदम सिंपल बनवून खाल्ली की तेवढी जास्त टेस्टी लागते. हे माझा आता पर्सनल एक्सपिरियन्स होत चाललाय. हिंग पण टाकलेलं थोडंसं. थोडीशी हळद टाकणार आहे बस, एकदम नॉर्मल. आणि आपला स्नेहा लजीज मसाला थोडंसंच ऍड करणार, एकदम जास्त नको. तर आपल्याला एकदम बोलतो सिंपल भेंडी हवी आहे म्हणून. ऑलरेडी एवढा सर्व मसालेदार बनतोय. हो. हा मसाल्याची काही बात अलगच आहे. आपला मसाला एकदम डिफरंट आहे.
जरी थोडा जरी टाकलं तर टेस्ट येते नाही. थोडंसं मीठ ऍड म्हणजे आणि चवीनुसार मीठ. सर्व रेसिपीसाठी एकच मसाला, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. बरोबर. तर मसाला टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे आता असं परतून घ्यायचं, आपल्याला शिजवून घ्यायचं. हा, आता भेंडीला शिजून घ्यायचं, मग आपली रेसिपी पण रेडी होणार. बघा किती छान अशी. आणि बघा इथे स्नेहाने डाळ पण बनवलेली आहे, मुगाची डाळ. आता मेथी सोते करणार. काय काय आम्ही खातो बघा, आता तुम्हाला रेग्युलरच्या याच्यामध्ये दिसते. आता हे जे पाणी आहे बघा थोडंसं घालून घेऊया, कारण कसं आहे ना की आपण याच्यात हे बोलतो ना कण असतात मातीचे, जेवढा पाहिजे तेवढंच घेऊया. पण बस ना, बघा आहेत. आणि इथे तिसऱ्यामध्ये ऍड करते स्नेहा तिसऱ्यांचं पाणी. बघा कसं करायचं, करू का थोडासा म्हणजे हे सुक्का नको बनवू, अजून टाक. खाणार ना? बरोबर, खाईन मी. तुम्ही तर खाणार. सगळं टाकू का? बघा सर्व टाक. हो 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 हो, आज तो मज्जा ही मज्जा. तिसऱ्या भेंडी, मुगाची डाळ आणि हे काय मेथी, एवढी सारी व्हरायटी आहे. आता डेलीच असते ऍक्च्युली. आपण काय ना काय भाजी वगैरे ऍड केलं, नॉनव्हेज असला तरी भाजी कंपल्सरी आता. हो. कारण प्रसाद दादानी स्पेशली मला सांगितलं पिंपल साठी वगैरे, तर मी स्वतः इम्प्रुव्हमेंट बघितलं की माझे पिंपल्स कमी होत चालले. डर्मोटॉलॉजिस्ट कडे जायची पण गरज नाही. मी काल विचारलेलं, कोणी काही बोललं ना, बरं झालं कोणी सजेस्ट नाही केलं, तर मी खरंच गेली पण असते माहिती आहे ना. आणि तो पार्ट ठेवलाय की नाही एडिटिंग करता येईल ते पण मला नाही माहिती. कारण मी विचारलं डर्मोटॉलॉजिस्ट कडे. एकदम चांगल्या प्रकारे तिसऱ्या आता पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. ऍक्च्युअली मी सुक्का बनवायचे ऑर्डर साठी, पण यांना असं थोडासा ग्रेव्ही टाईप हवंय. थोडासा आज कशी भाकरी नाही ना, तर मग राईस सोबत खायचं आहे. मग डाळ कोण खाणार? मग मी आधीच विचारून बनवली. बघा डाळ, डाळ भात पावर 24 आवर. मला एनी टाइम डाळ लागते. खाणार मी, थोडीशी का नाही होईल पण खाणार. भेंडी पण मस्त शिजत आली ना. आता क्रिस्पी करायची आपल्याला. आणि इथे तुम्ही बघताय शिंपल्यांचा कालवण मस्त. बघा हे बघा, असं मध्ये मध्ये आपण थोडं हलक्या हाताने फिरवत राहायचं, कारण जे आपले शेंगा आहेत ना ते एक साइडला झालेले. बरोबर. आता परत झाकण देऊया, 5 ते 7 मिनिटात रेडी होईल आपली. आणि बघा इथे आता मेथी बनवते स्नेहा सोटे. तर याचे जे स्टेम्स असतात ना ते पण हवेत आपल्याला, म्हणून ते तसे कट केली. कट नाही केले म्हणून तशी ती कट केली. कट नाही तोडलेत फक्त. हा, म्हणजे तसे म्हणजे असं हाताने असे ते तोडून काढलेले. मीठ टाकलेलं आहे. मेथी पण मस्तपैकी झालेली आहे, भेंडी पण मस्त झालेली आहे. 2 मिनिटांमध्ये आता तिसऱ्या पण होणार आहेत. चला, डाळ पण मस्तपैकी झालेली आहे आणि इथे मस्तपैकी तिसऱ्या पण झालेल्या आहेत. चला जेवायला बसूया. इथे लिचूचं जेवण झालेलं आहे. बघा किती ताट तिचे, 3 ताट. तरी ती आई ते येणार. हा, आणि इथे आता आम्ही जेवायला घेतो, या सर्वांनी जेवायला. सानूने बिर्याणी खाली तरी ती बोलली मी भेंडी आणि डाळ राईस खाणार आहे. कुठे आहे भेंडी? दिसत नाही. अच्छा, याच्यामध्ये भेंडी आहेत का? मेथी कवरुशी झाली ती ना. हा, मग तशीच आता अर्धी तुम्ही खाली अर्धी मी, बस झाला. खूप आहे आपल्यासाठी. आणि बघा स्पेशल. ओ हो हो हो, लजीज. वाढू ना? हा, वाढ ना. आणि ही झाली सानूची डिश रेडी. सानू जेवणार. इकडे तुझा नाही जेवण, तुझा इथे द्या माझे. काय देतात? ओके, चला घ्या तिला. अरे हा, राईस पाहिजे ना. हे घे. गरम आहे. ओके. आणि ही डिश रेडी माझी करते स्नेहा. मुगाची डाळ खालीच ठेवा, म्हणजे ते इझी चालेल. सगळं मिक्स मॅच होईल. आणि इथे तुम्ही बघते तिसऱ्या. आता असंच वाढायला ना. तू पण खाशील ना? मी फक्त शेंगा खाणार. ड्रमस्टिक. मी शेंगा बोलते, नाहीतर ड्रमस्टिक बोलते. शेकटाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा खाणार. बघा ती पण गेली तिच्या जागेवरती. तिला समजलं तर सगळी जेवायला बसले. हा, ओके बस. ओके, चला या सर्वांनी. भेंडी नाही घेणार? भेंडी नको, नंतर घेते. थोडीशी घ्या ना.
परत घास हे करायला मिक्स करायला जागा नाही राहणार. ठीक आहे, एक साईडची करा. नंतर म्हटलं तर घेते. बघा किती व्हरायटी मध्ये स्नेहाने आज जेवण बनवलंय. आणि खूप दिवस झाले मला वॉच नव्हता भेटत. कधी काल का आज भेटला? काल भेटला. काल साफसफाई करत होतो तेव्हा भेटला. हा. चला जेवूया. पहिला पण ना ग्रेव्ही कशी झाली बघूया. या तिसऱ्यामध्ये ना जेव्हा पण स्नेहा शेकटाचे शेंग टाकते ना तर दोनांचा ना टेस्ट ना तो एवढा भारी वाटते ना. कंबाईन होते ते भारी म्हणजे हा मिक्स होते दोन. अलगच वाटतं एकदम असे. म्हणून आम्ही या रेसिपीला सिग्नेचर डिश बोलतोय. पण सिग्नेचर डिश मध्ये मी सुक्के बनवते. हा हा. हे थोडंसं यांना असं कालवण हवं होतं यांना, म्हणून आपण असं बनवलं. खूप सुंदर. बघा आता किती चाटून चाटून खातात. एकट्यालाच खावायचे आहेत एवढ्या. हा. आवडतात हे पण ना बघा. तुम्हाला. एकदम परफेक्ट गोलार आलेला आहे. खाऊ दे तिला. हम्म. लिचू पप्पांचं हे कसं बघते, कचरा बघ किती केला. शेकटाची शेंग बघा. हा हे जर नसली ना या रेसिपी मध्ये तर मग काहीच नाही. अप्रतिम. ठीक आहे, याच्यात टाका प्लेट मध्ये. खूपच सुंदर टेस्टी झालेत. तर चला आता आम्ही जेवून घेतो. हो. शेकटाची शेंग एवढी बाहेर लागते ना याच्यामध्ये. आपण बोलता बोलता सानूचं जीवन संपला पण बघा. झाला पण जेवण. अजून घेते भेंडी टाकू थोडी. नाही पप्पा नाही खाणार आता. पप्पा नाही शेंगा तू खा ना खातील. सर्व. मला नको. मी घेतलंय मी उलट ऑलरेडी. जास्त बनवणार होते पण मी विचार केला तू खाणार का नाही काय माहित आता बिर्याणी खाऊ. किती भारी म्हणजे टेस्टी लागते ना. मी पण आता शेंगा घेते. तर चला आता आम्ही जेवून घेतो आणि आपण या ब्लॉगला इथे एंड करूया. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. आणि हा ब्लॉग तुम्ही गुरुवारी बघणार आहात ना? हो, गुरुवारीच गुरुवारीच बघणार. बघणार. हो. आणि शुक्रवारी आपला नवीन मसाला तयार होणार आहे. तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर प्री बुक आम्ही स्टार्ट केलेला आहे. तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकता. ऑर्डर म्हणजे प्री बुकिंग म्हणजे Pre- तुम्ही हा. आधी पेमेंट करून ठेवा जेणेकरून कसं आहे की तुम्हाला तो आपला जो नवीन स्लॉट बनणार त्याच्याने तुमचे पण लवकरात लवकर मसाला पोहोचेल असं. हा म्हणजे जसा मसाला रेडी होईल ना लगेच कुरिअर तुम्हाला होऊन जाईल. हो, म्हणजे बरोबर. कधी कधी कसं होतं माहितीये का कुरिअर मध्ये ना भरपूर लोड वेळ असते. जातोय. मग ते काय म्हणतात का एवढाच द्या लॉट मग बाकीचा उद्या घेऊन या. बरोबर. तर ते आम्ही अगोदरच त्याला सांगतो का एवढी एवढी बुकिंग झालेली आहे तर एवढे एवढे मी कुरिअर घेऊन येणार. याचा अर्थ का तुम्ही अगोदर आमच्याकडनं मसाला ऑर्डर करताय एक दिवस अगोदर तर मसाला रेडी झाला का पहिला तुमचा मसाला कुरिअर होऊन जाईल आणि तो तुम्हाला वेळेवरती मिळून हो, जाईल. हो. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.